विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या YouTube चॅनलवर इयत्ता 12वीच्या काही चॅप्टरचे सिरीज आपण अपलोड केलेली आहे. यस, तुम्ही जर ती पाहिली नसेल तर पाहून घ्या. आता आपण पाहत होतो बघा चॅप्टर नंबर 6 सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. आता या चॅप्टर मध्ये आपण ऑलरेडी 2 व्हिडिओज अपलोड केलेत आपल्या YouTube चॅनलवर. आता बघा हा आपल्या या चॅप्टरचा हा तिसरा आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्हज मध्ये काही बेसिक गोष्टी पाहिल्यात जे तुम्ही मागलच्या व्हिडिओ मध्ये जर पाहिला नसेल तर त्या नक्कीच पाहून घ्या आणि त्यावरून तुम्हाला आजचा हा जो सेशन आहे तो कळण्यामध्ये हेल्प होणार आहे. बघा आपण वेळ न लावता आजच्या सेशनला सुरुवात करूयात. आता आज आपल्याला पाहायचंय ऑसिलेशन मध्ये. बघा हा जो चॅप्टर आहे तुम्हाला तो स्टेट बोर्ड साठी 6 मार्क्सला विचारतात आणि त्याचप्रमाणे MSc CET मध्ये हा चॅप्टर तुम्हाला 2 ते 3 मार्क्सला नक्कीच विचारला जातो. हा सोपा चॅप्टर आहे आणि समजण्यासाठी सुद्धा सोपा चॅप्टर आहे. तर त्याचा अभ्यास तुम्ही आवर्जून ह्या चॅप्टरचा नक्की करा. बघा आपण पाहिलं होतं स्टेशनरी वेव्ह. आता बघा या स्टेशनरी वेव्ह कशी असते हो. आता स्टेशनरी म्हणजे कशी, स्थिर. वेव्ह म्हणजे काय, तरंग. मग जी तरंग स्थिर होते, केव्हा स्थिर होणार. बघा एखादी वस्तू स्थिर केव्हा होईल, मग हे आपण पाहण्यासाठी आपण दोरी घेतो. बघा दोरीला काय केलं आपण, एक साइड फिक्स बांधली आणि दुसऱ्या साइडने काय करायलो, त्या दोरीला जर्क प्रोड्यूस करायलो. तर जर्क प्रोड्यूस केल्यानंतर ती दोरी अशी जाणार आणि पुन्हा आपल्याकडे वापस येणार. तर तेव्हा जी वेव्ह फॉर्म होते त्याच वेव्हला आपण स्टेशनरी वेव्ह असे म्हणतो. म्हणजे काय, बघा आपण जसं पेपर राऊंड करून ठेवतो, गोल करून रबर लावून ठेवले. आता त्याला सरळ करायचं असेल तर आपल्याला अपोजिट डायरेक्शनला त्याला वाऊंड करावं लागते. म्हणजे काय झालं, जर आपण एका साइडनं रोल केले तर त्याच्या अपोजिट साइडनं रोल केल्यानंतर ते सरळ होतात. त्याचप्रमाणे ते स्टेशनरी होण्यासाठी त्या वेव्हला एक वेव्ह सरळ जायला पाहिजे आणि दुसरी वेव्ह त्याच्या अपोजिट डायरेक्शनला यायला पाहिजे. तेव्हा जी वेव्ह फॉर्म होते त्याच वेव्हला आपण स्टेशनरी वेव्ह असे म्हणतो. मग इथं बघा स्टेशनरी वेव्ह आहे. मग फॉर्मेशन ऑफ अ स्टेशनरी वेव्ह आहे. बघा इथं दिले, वी हॅव सीन द सुपरपोजिशन ऑफ 2 वेव्हज. आपण सुपरपोजिशन ऑफ 2 वेव्हज पाहिल्यात. मग त्याच्यामध्ये बघा हॅव्हिंग सेम एम्प्लिट्यूड अँड आयदर सेम फेज, अपोजिट फेजेस. एकतर फेज सारखा असतो किंवा विरुद्ध असतो. आणि काय म्हणलंय, चेंजेस इन द रिझल्टंट एम्प्लिट्यूड त्याचा. बघा द स्टेशनरी वेव्ह इज अन एक्झाम्पल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. मग जो स्टेशनरी वेव्ह आहे तो सुपरपोजिशन ऑफ वेव्हचं एक्झाम्पल आहे ऑब्विसली. मग आपण पाहिलं तर हॅव्हिंग द सेम एम्प्लिट्यूड अँड द सेम फ्रिक्वेन्सी. एम्प्लिट्यूड सुद्धा सारखा असतो, फ्रिक्वेन्सी सुद्धा सारखी असते. विथ अपोजिट डायरेक्शन, फक्त एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतात. मग बघा फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्हज. इमॅजिन स्ट्रिंग स्ट्रेस्ड बिटवीन 2 फिक्स्ड पॉइंट. समजा एक दोरी आहे आणि 2 फिक्स्ड पॉइंटच्या मधात आपण काय केली हो, स्ट्रेस्ड केली, ताणून ठेवली. आता इफ द स्ट्रिंग इज पुल्ड ऍट द सेंटर और मिडलला समजा आपण स्ट्रिंगला ओढलो मध्यभागी अँड रिलीज आणि रिलीज केली तर काय होणार हो, वी गेट व्हॉट इज नोन ॲज स्टेशनरी वेव्ह. त्यालाच आपण स्टेशनरी वेव्ह असे म्हणतो. मग बघा इथं बघा एक वेव्ह अशी चालली विद्यार्थी मित्रांनो, ही सरळ आहे आणि बघा ही डॉटेड लाईन वाली वेव्ह अशीच वापस येईल. म्हणजे अशी सरळ जाणार आणि पुन्हा इथून बघा हा रिजिड सपोर्ट आहे, ह्याला म्हणतो आपण रिजिड सपोर्ट. हा आणि हा वाला एक रिजिड सपोर्ट आहे. या दोघांच्या मधात एक दोरी बांधली आपण आणि ह्या दोरीला मधात जर्क दिला तर ही वेव्ह अशी जाते, अशी वापस येते. मग ह्याच वेव्हला आपण म्हणणार स्टेशनरी वेव्ह. आता स्टेशनरी वेव्ह तर कळाली. मग काय असते मधात, बघा जिथं इथं या मेन पोझिशनवर जे पॉइंट आहेत त्याला म्हणतो आपण नोड आणि जे एक्स्ट्रीम पोझिशनवर पॉइंट आहेत त्याला म्हणतो आपण अँटी नोड. मग नोड काय असणार, नोड म्हणजे मिनिमम डिस्टन्स, अँटी नोड म्हणजे काय, मॅक्झिमम डिस्टन्स. मग बघा इथं पॉइंट्स विथ मिनिमम एम्प्लिट्यूड. एम्प्लिट्यूड म्हणजे काय,
द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन अँप्लिट्यूड, पण डिस्प्लेसमेंट 0 आहे पण अँप्लिट्यूड 0 म्हणजे मिनिमम अँप्लिट्यूड. आणि बघा पॉइंट्स विथ मॅक्सिमम अँप्लिट्यूड. मग असं जिथं अँप्लिट्यूड मिनिमम आहे त्याला म्हणतो आपण नोड, आणि जिथं अँप्लिट्यूड मॅक्सिमम आहे त्याला म्हणतो आपण अँटी नोड. इथपर्यंत कळतंय? पहा मग यस. नेक्स्ट पाहायचं आपल्याला. बघा इथं विद्यार्थी मित्रांनो स्टेशनरी वेव्हची डेफिनेशन आहे. बघा काय म्हणले स्टेशनरी वेव्ह, व्हेन टू आयडेंटिकल वेव्हज, जेव्हा दोन आयडेंटिकल वेव्ह ट्रॅव्हलिंग अलोंग द सेम पाथ, when two identical wave traveling along the same path but in opposite directions, आणि एकमेकां वेव्ह बघा ही एक आपण काय केली, एक ही दोरी आहे सपोज, यस ह्या दोन पोर्शन मध्ये दोरीला आपण काय केलं, फिक्स केलंय. पहा या दोरीला काय केलंय आपण इथं फिक्स केलंय. हे दोन काय आहेत, रिजिड सपोर्ट आहेत. आता काय केलं, एक वेव्ह when two identical wave traveling along the same path but in opposite direction, एक वेव्ह अशी चालली ही आणि दुसरी वेव्ह अशी आली ही. मग ह्या दोन आयडेंटिकल वेव्ह आहेत, एक ब्लॅक पेनने ड्रॉ केलो, एक व्हाईट पेनने ड्रॉ केलो. मग दोन बघा वेगवेगळ्या वेव्ह आहेत. मग two identical wave traveling along the same path but in opposite direction interfere with each other, एकमेकांना इंटरफिअर करायला. बरोबर आहे. रिझल्टंट वेव्ह इज कॉल्ड स्टेशनरी वेव्ह, म्हणजे ह्यांचा जो रिझल्टंट भेटला हा ह्या सगळ्या वेव्हला काय म्हणतो आपण, स्टेशनरी वेव्ह असे म्हणणार. ही झाली आपली स्टेशनरी वेव्ह. इथपर्यंत स्टेशनरी वेव्ह कळती. हा मग स्टेशनरी वेव्हला इथं काय असतात, तो नोड असतात आणि इथे काय असतील, अँटी नोड असतो. बघा इथं अँटी नोड असतो आणि इथं काय असतो, नोड असतो. अशा प्रकारे आपली एक स्टेशनरी वेव्ह बनल्या जाते. आता बघा ह्याचं एक एक्सप्रेशन आहे जे की तुम्हाला एक्झाम मध्ये 3 ते 4 मार्क्सला विचारतात. मग ते आपण एक्सप्रेशन आपण प्रूफ करण्याचा प्रयत्न करूया. सी पहा इथं बघा, एक्सप्रेशन फॉर स्टेशनरी वेव्ह ऑन अ स्ट्रेस्ड स्प्रिंग. आता ह्या स्ट्रेस्ड स्ट्रिंग जी आपण आता पाहिली मगाशी, बघा इथं ह्याचं आपल्याला एक्सप्रेशन प्रूफ करायचंय. मग काय असेल, मग बघा इथं काय लिहिणार आपण, या दोन गोष्टी पाहणार आहोत. बघा consider two identical waves traveling along the same path in opposite directions. आता काय करणार, दोन वेव्हज आहे ट्रॅव्हलिंग करायला सेम पाथने, पण अपोजिट काय आहे, हो डायरेक्शन आहे. म्हणजे एक वेव्ह अशी चालली, दुसरी वेव्ह अशी वापस आली, तर त्याला म्हणणार आपण स्टेशनरी वेव्ह. कळतं इथपर्यंत? आता बघा मग आपण काय लिहिणार यानंतर, बघा लेट A is equals to amplitude of वेव्हचा अँप्लिट्यूड आहे A, आणि त्याच्यानंतर लॅम्बडा. आता आपल्या जवळ लॅम्बडा सुद्धा आहे. लॅम्बडा काय असेल, वेव्हलेंथ ऑफ वेव्हची वेव्हलेंथ असेल लॅम्बडा. आता बघा वेन, आता इथं ज्या वेव्हज आहेत, एक वेव्ह तिकडे चालली म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस ने, दुसरी वेव्ह तिकडून इकडे आली म्हणजे निगेटिव्ह एक्स ऍक्सिस ने. म्हणजे किती वेव्ह भेटायला, दोन. अपोजिट डायरेक्शन आहेत, एक पॉझिटिव्ह कडे चालली तर दुसरी निगेटिव्ह कडे आली. मग आपण लिहिणार लिहिणार
इक्वेशन ऑफ वेव along positive x डायरेक्शन. इक्वेशन ऑफ वेव अलॉन्ग पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. ठीक आहे, आता काय इक्वेशन होईल, देअरफॉर ही पहिली वेव आहे, y1 बरोबर a साइन इथे येणार, बघा लक्ष द्या, 2 पाय nt मायनस एक्स अपॉन लॅमडा. हा झाला इक्वेशन नंबर फर्स्ट. वाटलं त्याला इक्वेशन नंबर फर्स्ट देऊ नका, आता थांबा थोडं. मग इथं y1 बरोबर काय येणार, y1 बरोबर बघा हे 2 पायने मल्टिप्लाय करा, a ला a. लक्ष द्या, बघा हा इक्वेशन कुठून घेतला हो, आपण हा इक्वेशन मागलच्या लेक्चर मध्ये आपण व्यवस्थित ह्याच्यावर मी चर्चा केलेली आहे. हे तुम्ही मागलच्या व्हिडिओज मध्ये पहा. ज्यांनी मागलचा व्हिडिओ पाहिला नाही त्यांनी मागलचा व्हिडिओ पाहून घ्या. आता बघा आपण इक्वेशन लिहिलो, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस असेल तर इथे घेणार निगेटिव्ह, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस असेल तर इथे घेणार पॉझिटिव्ह. हा हे लक्षात ठेवायचे, वेव जेव्हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस ला चालली तेव्हा याच्यात येतं निगेटिव्ह, आणि वेव जेव्हा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस ला जाणार तेव्हा इथं काय येणार पॉझिटिव्ह. मग इथे लिहिलं a ला a साइन 2 पायने मल्टिप्लाय करा, 2 पाय nt कंसामध्ये घ्या मायनस 2 पाय एक्स अपॉन लॅमडा इथपर्यंत. आता बघा 2 पाय n म्हणजे काय असते हो, बट परंतु ओमेगा बरोबर 2 पाय n. शब्बाश. अँड इथं काय असतं k बरोबर 2 पाय अपॉन लॅमडा. के काय हो, वेव नंबर. हा मग ह्या दोन व्हॅल्यू इथे पुट करा, देअरफॉर y1 बरोबर a साइन ओमेगा टी मायनस के एक्स. इथपर्यंत कळते. आता काय करणार हो, ह्याला इक्वेशन नंबर फर्स्ट, ह्याला फर्स्ट इक्वेशन. हा इक्वेशन कळतो का, बघा हा फर्स्ट इक्वेशन आपल्याला भेटला, ह्या इक्वेशनला आपण करू डबा. बघा हा झाला आपल्यासाठी फर्स्ट इक्वेशन. आता हा फर्स्ट इक्वेशन आपल्याला असंच ठेवायचा आहे. आता आपण दुसरा एक इक्वेशन पाहू. यस, आता y बरोबर a sin ओमेगा टी मायनस के एक्स. आता काय करणार, इक्वेशन ऑफ वेव अलॉन्ग निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. मग इथे लिहिणार बघा, इथे लिहिणार इक्वेशन ऑफ वेव along negative x direction. निगेटिव्ह x डायरेक्शन असेल तर काय होईल, मग बघा y2 इज इक्वल्स टू a साइन, पुन्हा तेच फॉर्म्युला और डायरेक्ट लिहा 2 पाय nt मायनस एक्स बाय लॅमडा. आता बघा इथं ही व्हॅल्यू ठेवायची ना, आपण डायरेक्ट लिहू का, इथं ह्याच स्टेप आहेत. बघा पुन्हा काय करणार, y2 बरोबर a साइन 2 पाय ने मल्टिप्लाय करून घ्या कंसात 2 पाय nt मायनस, इथं मायनस, इथं निगेटिव्ह एक्स डायरेक्शन म्हणल्यावर इथं काय येणार प्लस. व्हेरी गुड. एस ह्याला विसरायचं नाही. हा तर इथं काय आपण मग इथं डायरेक्ट लिहू शकतो, देअरफॉर y2 बरोबर a साइन ओमेगा टी प्लस के एक्स. ह्याला इक्वेशन नंबर 2. व्हेरी गुड. ह्याला इक्वेशन नंबर किती दिलो, 2 दिलो आपण. ठीक आहे, हा झाला इक्वेशन नंबर 2, हा झाला इक्वेशन नंबर 1. असे आपल्याला 2 इक्वेशन भेटले, 1 आणि 2. आता काय करणार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याला काढायचंय द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऑफ वेव्ह. बघा हा इक्वेशन नंबर फर्स्ट, हा इक्वेशन नंबर सेकंड. आता लिहिणार द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट of
वेव्हज. मग रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय होईल बघा इथं, देअरफॉर y बरोबर y1 प्लस y2. ह्याला इक्वेशन नंबर 3. आता काय करणार, इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2 y1 y2 पुट करा 3 मध्ये. देअरफॉर y इज इक्वल्स टू y1 किती आहे हो, a sin ओमेगा t मायनस kx. मग इथं लिहा a sin ओमेगा t मायनस kx प्लस ला प्लस a sin ओमेगा t प्लस kx. आता बघा a घ्या कॉमन, तर y बरोबर a इन ब्रॅकेट sin ओमेगा t मायनस kx प्लस sin ओमेगा t प्लस kx. चौकटी कंस बंद. आता काय होणार बघा, साइन सी प्लस साइन डी. मग इथं कोणता फॉर्म्युला यूज होतो, इथं फॉर्म्युला यूज होतो बघा, साइन सी प्लस साइन डी बरोबर 2 साइन सी प्लस डी डिवाइडेड बाय 2 कॉस सी मायनस डी डिवाइडेड बाय 2. व्हेरी गुड. हा मग ह्या फॉर्म्युल्याचा आपल्याला यूज करायचा आहे. ह्याला आपण फॉर्म्युला आहे, ह्याला थोडस ब्रॅकेट करून घ्या. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात येईल म्हणून हा बघा, हा फॉर्म्युला आहे, ह्या फॉर्म्युल्याला तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता काय केलं विद्यार्थी मित्रांनो, हा फॉर्म्युला हा सी आहे, हा डी आहे, मग इथं पुट करायचं आपल्याला. मग ह्या फॉर्म्युल्यावरून पुट करून आपण लिहू शकतो. इथपर्यंत कळतंय का बघा विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत बघा, हा इक्वेशन लिहिलं y1, इथं लिहिलं y2, इथं लिहिलं त्यांचा रिझल्टंट. मग दोघांची काय करायची आपल्याला, बेरीज करायची. मग इथं लिहिलं त्यांची बेरीज. आता काय करणार, ह्या फॉर्म्युलाचा यूज करून इथं ठेवायचं आपल्याला आणि पुढचं इक्वेशन आपल्याला काय करायचे हो, सॉल्व्ह करायचे. बघा इक्वेशन काय आलंय, y बरोबर एक सेकंड ना, y is equals to a sin in bracket होतं ओमेगा t मायनस kx प्लस sin ओमेगा t प्लस kx. चौकटी कंस बंद. आता काय करणार, हा c आहे आणि हा काय आहे हो, d आहे. मग sin c प्लस d. मग इथे लिहिणार y बरोबर, आता इथं काय येणार, a ला a कंसामध्ये लिहा 2 sin c प्लस d म्हणजेच काय हो, c काय आहे, ओमेगा t मायनस kx प्लस ओमेगा t प्लस kx डिवाइडेड बाय 2 c प्लस d डिवाइडेड बाय 2 cos. आता इथं काय येणार, cos c मायनस d. c काय आहे, ओमेगा t मायनस kx मायनस मायनस ने मल्टिप्लाय करा, मायनस इंटू हा मायनस मायनस ओमेगा t मायनस इंटू हा प्लस kx मायनस इंटू हा प्लस kx मायनस kx डिवाइडेड बाय 2. हा बंद, हा चौकटी कंस बंद. आता बघा इथं लक्ष द्या, हा मायनस kx हा प्लस kx कॅन्सल, हा प्लस ओमेगा टी हा मायनस ओमेगा टी कॅन्सल. आता राहतो काय, तर y बरोबर a ला a चौकटी कंसात बघा इथं 2 sin, इथं काय राहणार, ओमेगा टी प्लस ओमेगा टी 2 ओमेगा टी डिवाइडेड बाय 2 कंस बंद. कॉस ला कॉस, इथे राहणार मायनस 2. बघा मायनस मायनस प्लस, पण मायनसचं सिम्बॉल येईल. व्हेरी गुड. म्हणून मायनस 2 kx डिवाइडेड बाय 2. बघा हा 2 कॅन्सल, हा 2 कॅन्सल. राहतो काय हो, y बरोबर बघा इथं y बरोबर a ने मल्टिप्लाय करून घेता का कंसात, तर घ्या. बघा काय भेटणार, 2a sin काय भेटतो आपल्याला, ओमेगा टी कॉस. बघा मायनस
के एक्स आहे मायनस लिहा, परंतु बट कॉस मायनस थिटा बरोबर कॉस थिटा असतं. ह्याचा वापर करून इथं मायनस कॉस मायनस के एक्स ला फक्त कॉस के एक्स आपण लिहू शकतो. मग इथं तेच लिहिणार आपण. बघा इथं y बरोबर आपण काय लिहिणार आहोत 2a साइन ओमेगा टी. आता इथं काय लिहिणार आपण बघा लक्ष द्या. इथं लिहिणार 2a साइन ओमेगा टी कॉस के एक्स. आता काय करायचे के ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे ती व्हॅल्यू इथं ठेवा. बट के बरोबर आपण काय ठेवलं होतं के बरोबर 2 पाय बाय लॅम्बडा. हा वेव्ह नंबर आहे मग इथं ठेवा. तर y बरोबर काय भेटेल बघा 2a कॉस ला घ्या कॉस 2k च्या जागेवर 2 पाय x अपॉन लॅम्बडा k च्या जागेवर 2 पाय लॅम्बडा x ला x आणि हा साइन ओमेगा टी. आता ह्या जागेवर आपल्याला ठेवायचंय एम्प्लिट्यूड. बट परंतु बघा a बरोबर 2a cos 2 पाय x अपॉन लॅम्बडा आणि मग ह्याच्या जागेवर a ठेवा. देअरफॉर y बरोबर काय भेटेल y बरोबर a साइन ओमेगा टी. This is resultant displacement of a stationary wave of stressed string. Yes, हा झाला resultant displacement. इथं लिहिणार स्ट्रेस्ड स्ट्रिंग. इथपर्यंत कळतंय. बघा पहिल्यांदा तुम्हाला हे लिहायचंय. याच्या अगोदर ही डेफिनेशन लिहायची, ही डायग्राम ड्रॉ करायची जर 4 मार्क्सला विचारलं तर. त्याच्यानंतर काय लिहिणार ही एवढी व्हॅल्यू लिहिणार लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा ह्या व्हॅल्यू नंतर तुम्हाला हे एवढं लिहायचं इक्वेशन. बघा इथपर्यंत तुम्हाला 4 मार्क्सला विचारला. जर त्यांच्या कंडिशन विचारल्या तर त्या कंडिशन तुम्हाला लिहाव्या लागतील जे आपण पुढे पाहणार आहोत. इथपर्यंत कळते. बघा नेक्स्ट कंडिशन फॉर नोड. आता नोड कुठे आहे नोड आहे मेन पोझिशनला म्हणजे तिथं पार्टिकल किती डिस्प्लेसमेंट झालं पाहिजे 0. म्हणजे एम्प्लिट्यूड कसा पाहिजे 0. मग आपण काय पाहिलं बघा इथं नोड मध्ये स्टार्टिंगला बघा इथं नोड पाहिलं होतं. नोड मीन्स पॉइंट विथ मिनिमम एम्प्लिट्यूड म्हणजे एम्प्लिट्यूड 0 आणि अँटी नोड म्हणजे पॉइंट विथ मॅक्झिमम एम्प्लिट्यूड म्हणजे एम्प्लिट्यूड मॅक्झिमम. मग आपल्याला कंडिशन कशाची पाहिजे नोडची. मग इथे लिहिणार वी नो दॅट आपल्याला एम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला आपल्या जवळ काय लिहिला आपण आताच एम्प्लिट्यूड a बरोबर बघा इथे लिहिलंय a बरोबर 2a cos 2 पाय x अपॉन लॅम्बडा. मग ही एम्प्लिट्यूडची व्हॅल्यू इथं घेणार a बरोबर 2a cos 2 पाय x अपॉन लॅम्बडा. व्हेरी गुड. हा झाला आपल्या जवळ एम्प्लिट्यूड. आता काय करणार विद्यार्थी मित्रांनो आता पहा आपल्याला काय करायचे तर आपल्याला बट नोड आहे तर ऍट नोड एम्प्लिट्यूड कसा असतो मिनिमम. मग लिहिणार ऍट नोड द एम्प्लिट्यूड इज मिनिमम. मग एम्प्लिट्यूड जर मिनिमम असेल देअरफॉर तर a बरोबर किती असणार 0. मग ठेवा इथं 0 बरोबर इथे काय येणार 2a cos 2 पाय x अपॉन लॅम्बडा. व्हेरी गुड. बघा हा a 2a गुणाकारात आहे इकडं गुणाकारात आहे इकडं जाऊन भागाकारात आणि 0 भागिले कोणती संख्या काय येणार 0. ह्या 0 भागिले हा झाला 2a बरोबर cos
2 पाय x अपॉन लॅमडा. आता हा झाला 0 बरोबर cos 2 पाय x अपॉन लॅमडा. आता हा cos गुणाकारात आहे, इकडं भागाकारात जाईल. भागाकारातला वर आला तर इनवर्स होईल, म्हणजे cos इनवर्स ऑफ 0 बरोबर 2 पाय x अपॉन लॅमडा. आता cos 0 कुठं कुठं असतो बघा, cos च्या व्हॅल्यू आहेत. cos ची व्हॅल्यू 0 डिग्री बरोबर 90 डिग्री 180 डिग्री 270 डिग्री आणि 360 डिग्री. तर cos 0 1 0 -1 0 1 म्हणजे 1 मीन्स कुठे आहे 0 डिग्रीला. इथे किती आहे हो पाय बाय 2. इथे किती आहे हो पाय. इथे किती आहे 3 पाय बाय 2 आणि इथे किती आहे 2 पाय. आता 0 कुठं कुठं आहे, एक तर 90 ला आहे, दुसरं 270 ला आहे. म्हणजे अँगल किती पाय बाय 2 आणि 3 पाय बाय 2. म्हणजे 0 कुठे येणार, मग इथे लिहू शकतो आपण cos हा इनवर्स 0 बरोबर असतो एक तर पाय बाय 2 किंवा 3 पाय बाय 2 किंवा 5 पाय बाय 2 किंवा 7 पाय बाय 2. अशा प्रकारे सो ऑन हे वाढत जाईल. म्हणजे ऑड मल्टिपल मध्ये आले 0, मग इथं 1 आणि 2 आपल्याला ठेवायच्यात. आता ह्या कशासाठी ठेवायच्यात, कारण की द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड is lambda by 2 and the distance between two successive antinode is also lambda by 2 and the distance between node and successive antinode is lambda by 4. मग हे आपल्याला काय करायचंय प्रूफ करायचंय, त्यासाठी आपण ठेवणार आहोत. मग बघा इथं पर्यंत लिहिलंय. आता काय करणार, एक व्हॅल्यू इथं ठेवू पाय बाय 2 0 च्या जागेवर पहिल्यांदा. मग इथं लिहिणार फॉर फर्स्ट 0 च्या जागेवर पाय बाय 2 इज इक्वल्स टू इथं काय हो बघा, इथं 0 च्या जागेवर काय ठेवलं पाय बाय 2. इथं 2 पाय x अपॉन लॅम्बडा ऍज इट इज ठेवा 2 पाय x अपॉन लॅम्बडा. आता काय करणार x1 काढायचंय. मग x1 काढण्यासाठी हे भागाकारातलं गुणाकारातलं भागाकारात तिकडे न्या. लॅम्बडा पाय भागिले 2 इंटू 2 पाय बरोबर x1. तर काय भेटेल 2 आणि 2 4 पाय पाय कॅन्सल. तर लॅम्बडा भागिले 4 बरोबर x1. हा झाला x1. आता x2 काय भेटेल, दुसरी टर्म पाय बाय 2 घेतलं तर आता 3 पाय बाय 2 घ्या दुसरी व्हॅल्यू 3 पाय बाय 2 बरोबर 2 पाय x2 अपॉन लॅम्बडा. बघा हे 2 इकडे येतील, हे लॅम्बडा इथे जाईल 3 पाय लॅम्बडा भागिले बेदुनी 4 पायला पाय बरोबर x2 पाय पाय कॅन्सल. म्हणजे x2 बरोबर किती आलं 3/4 लॅम्बडा. मग काय करणार दोघांची वजाबाकी करा. देअरफॉर x2 मायनस x1 बरोबर x2 किती आहे 3/4 लॅम्बडा 3/4 लॅम्बडा मायनस x1 किती आहे लॅम्बडा बाय 4. इथे किती येणार 4 4 कॉमन घ्या 3 लॅम्बडा मधून 1 लॅम्बडा गेला 2 लॅम्बडा बाय 4 बेदुनी 4 म्हणजे आलं लॅम्बडा बाय 2. म्हणजे काय द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड लगतचे सक्सेसिव्ह म्हणजे काय लगतचे इज लॅम्बडा बाय 2. मग इथे लिहिणार देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन टू successive node is lambda by 2. दोन लगतच्या नोडचा अंतर किती असतो लॅम्बडा बाय 2 असतं. आपण इथपर्यंत लिहिलं. असंच काढायचं आपल्याला द डिस्टन्स बिटवीन. बघा हे कळतंय का, ही कंडिशन अशी तुम्हाला लिहावी लागेल. आता बघा नेक्स्ट कंडिशन आहे कंडिशन फॉर antinode. antinode सुद्धा तेच द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह antinode इज लॅम्बडा बाय 2. मग इथं लिहिणार वी नो दॅट. आपल्याला काय माहित आहे काय माहित आहे हो की एम्प्लिट्यूड बरोबर
ए बरोबर 2a cos 2 पाय x अपॉन लॅम्बडा. हा मग काय येणार देअरफॉर ऍट antinode the amplitude is maximum. amplitude कसं असतं अँटीनोडला मॅक्झिमम का हो बघा इथं. हा इतकीशी वेव ड्रॉ करू आपण. हा बघा इथं नोड आहे, या ठिकाणी नोड आहे, इथं नोड आहे, इथं नोड आहे, इथं नोड आहे. नोडला अँप्लिट्यूड मिनिमम का मीन पोझिशनला आहे. मॅक्झिमम अँटीनोडला असेल हा ए तर अँटीनोडला झाला 2a, इथं 2a, इथं 2a, इथं सुद्धा 2a. म्हणून अँटीनोडला अँप्लिट्यूड किती असतं मॅक्झिमम म्हणजे किती देअरफॉर a बरोबर 2a. हा मग ही व्हॅल्यू ठेवायची आपल्याला a बरोबर 2a ची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन मध्ये ठेवायची. मग काय भेटेल आपल्याला देअरफॉर बघा a च्या जागेवर 2a ठेवा इज इक्वल्स टू इथे ठेवणार 2a cos 2 पाय x अपॉन लॅम्बडा. बघा हा गुणाकारातलं 2a कुठं जाईल भागाकारात. म्हणजे हा 2a भागिले हा 2a बरोबर cos 2 पाय x अपॉन लॅम्बडा. 2a कॅन्सल राहिलं किती 1. व्हेरी गुड. इथं 1 इज इक्वल्स टू काय भेटणार हो cos 2 पाय x अपॉन लॅम्बडा. बघा cos इकडे जाऊन भागाकारात गुणाकारातलं वर जाऊन इनवर्स म्हणजे इथे येणार cos इनवर्स ऑफ 1 बरोबर 2 पाय x अपॉन लॅम्बडा. आता काय येणार cos 1 कुठे कुठे असतोय पहा. इथं पाहिले आपण cos 1 आहे 0 ला 180 ला आणि 360 ला म्हणजे 0 पाय 2 पाय 3 पाय ला cos आहे 1. मग इथे येणार बट cos इनवर्स ऑफ 1 बरोबर एकतर 0 याला घ्यायचं नाही पाय 2 पाय 3 पाय 4 पाय अप टू सन. मग आपण काय करणार हो मग बस आपल्याला ह्या गोष्टी पाहायच्यात. बघा इथं लक्ष द्या cos इनवर्स या गोष्टी ठेवल्या. आता काय करायचंय विद्यार्थी मित्रांनो इथं फक्त cos इनवर्सच्या जागेवर 1 च्या जागेवर पहिल्यांदा पाय ठेवू नंतर 2 पाय ठेवू. मग पहिल्यांदा पाय ठेवा. हा आपला पाय नाही ठेवायचा इथला पाय ठेवायचा बघा. मग इथं काय करणार पहिली कंडिशन पाय ठेवा. पाय बरोबर इथं 2 पाय x अपॉन लॅम्बडा. x1 घ्यायला x1 काढायचंय तर हा लॅम्बडा भागाकारातलं गुणाकारातलं भागाकारात इथे ना लॅम्बडा पाय भागिले 2 पाय बरोबर x1 पाय पाय कॅन्सल म्हणजे इथं भेटलं लॅम्बडा बाय सॉरी इथं असं लिहा x1 बरोबर लॅम्बडा भागिले 2 हा व्हॅल्यू भेटली x1. आता दुसरी टर्म x2 काढा तर x2 ला किती ठेवणार 2 पाय ठेवा तर 2 पाय बरोबर 2 पाय x2 भागिले लॅम्बडा. तर बघा x2 काढायचा आहे हे गुणाकारातलं भागाकारातलं गुणाकारातलं भागाकारात लॅम्बडा इंटू 2 पाय भागिले हे 2 पाय बरोबर हा x2 हे 2 पाय कॅन्सल तर काय भेटले x2 बरोबर लॅम्बडा. मग काय करणार आपल्याला काढायचे बघा इथं देअरफॉर x2 मायनस x1 बरोबर x2 किती हो लॅम्बडा मायनस x1 किती हो लॅम्बडा बाय 2. एक मधून अर्धा गेला अर्धा राहतो तर x2 मायनस x1 बरोबर लॅम्बडा बाय 2. बस व्हेरी गुड. मग इथं लिहिणार देअरफॉर बघा इथं द डिस्टन्स बिटवीन
two successive antinode is lambda by 2. टू सक्सेसिव्ह नोड सुद्धा लॅम्बडा बाय 2, टू सक्सेसिव्ह अँटीनोड सुद्धा लॅम्बडा बाय 2. इथपर्यंत कळतंय बघा. टू सक्सेसिव्ह नोड आलं होतं लॅम्बडा बाय 2, टू सक्सेसिव्ह अँटीनोड बी असेल लॅम्बडा बाय 2. यस, हा, ह्या गोष्टी विसरायच्या नाहीत. आता बघा इथे दिल्यात तुम्हाला प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी वेव्हच्या प्रॉपर्टीज दिल्यात. आता बघा पहिली प्रॉपर्टी आहे स्टेशनरी वेव्ह आर प्रोड्यूस ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ टू आयडेंटिकल वेव्हज. आणि काय म्हणले, ट्रॅव्हलिंग थ्रू द मीडियम अलॉंग द सेम पाथ इन अपोजिट डायरेक्शन. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर एकदा जरी वाचलात तरी तुम्हाला कळतात अशा इझी प्रॉपर्टीज आहेत बघा. स्टेशनरी वेव्ह आर प्रोड्यूस ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ टू आयडेंटिकल वेव्ह. दोन आयडेंटिकल वेव्ह मुळे काय बनली, स्टेशनरी वेव्ह बनली. ही पहिली प्रॉपर्टी आहे. दुसरी प्रॉपर्टी काय सांगतो बघा, इफ टू आयडेंटिकल ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्हज superimpose or interfere, then resultant wave is a transverse stationary wave. जर टू आयडेंटिकल वेव्हज हे सुपरइम्पोज असतील तर रिझल्टंट वेव्ह ही स्टेशनरी वेव्ह असते. मग तिसरं बघा, टू आयडेंटिकल लॉन्जिट्युडनल प्रोग्रेसिव्ह वेव्हज सुपरइम्पोज और इंटरफिअर, देन रिझल्टंट वेव्ह इज लॉन्जिट्युडनल वेव्ह. जेव्हा सुपरइम्पोज असतील तर रिझल्टंट वेव्ह हा लॉन्जिट्युडनल वेव्ह असतो. त्याचे 2-3 पॉइंट दिलेत. मग डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड इज लॅम्बडा बाय 2 आपण आताच काढले. आणि डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटीनोड इज लॅम्बडा बाय 2 आपण आताच काढलो. आणि बघा द नोड आणि अँटीनोड मधला डिस्टन्स आहे ह्या लॅम्बडा बाय 4 तुम्हाला सांगितलं. हा, ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. लक्ष द्या. द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड is lambda by 2, two successive antinode is lambda by 2. The distance between node आणि successive antinode, node आणि successive म्हणजे लगतचाच antinode, या दोघांमधलं अंतर सुद्धा किती असतो, lambda by 4 असतं. आता हे कुठं असणार, समजा इथं आपण एक स्ट्रिंग ड्रॉ केलो तर ही आहे आपली स्ट्रिंग, अशी आहे आपली स्ट्रिंग समजा. तर इथं नोड आहे इथं अँटीनोड, ह्या दोघांमधलं अंतर असेल लॅम्बडा बाय 4. इथं नोड आहे इथं नोड आहे, ह्या दोघांमधलं अंतर असेल लॅम्बडा बाय 2. लॅम्बडा बाय 2 चा अर्ध लॅम्बडा बाय 4 येते, म्हणून हा इतका असा झाला लॅम्बडा बाय 4 आणि हा लॅम्बडा बाय 4 म्हणजे मिळून झाला लॅम्बडा बाय 2. हे लक्षात ठेवा, हे तुमच्या कामाचं आहे म्हणून लक्षात ठेवा म्हणायलो. बघा कंपॅरिझन ऑफ स्टेशनरी वेव्हज अँड प्रोग्रेसिव्ह वेव्ह. प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे सतत पुढे 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 जाणार आणि स्टेशनरी वेव्ह म्हणजे थांबलेली वेव्ह. मग इथं पहा दोघांचं आपल्याला काय करायचंय, कंपॅरिझन करायचे. पहिला पॉइंट, स्टेशनरी वेव्ह डिस्टर्बन्स रिमेन्स इन द रिजन वेअर इट इज प्रोड्यूस, वेलोसिटी ऑफ द वेव्ह इज 0. वेलोसिटी कारण की जागेवरच आहे, पण ह्याची वेलोसिटी प्रोग्रेसिव्ह वेव्ह डज डिस्टर्बन्स ट्रॅव्हल फ्रॉम वन रिजन टू अदर विथ डेफाइनाइट वेलोसिटी, म्हणजे काहीतरी वेगाने पुढे 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 जाईल पण ही जागेवर राहणार म्हणून वेलोसिटी 0. दुसरा पॉइंट, स्टेशनरी वेव्ह एम्प्लिट्यूड ऑफ पार्टिकल आर डिफरंट आणि इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह एम्प्लिट्यूड ऑफ पार्टिकल आर सेम. आता बघा तिसरा पॉइंट, इन स्टेशनरी वेव्ह ऑल द पार्टिकल्स क्रॉस देअर मीन पोझिशन सायमल्टेनियसली, पण इथं प्रोग्रेसिव्ह वेव्ह दिस इज नॉट हॅपन. नेक्स्ट बघा 4-1, स्टेशनरी वेव्ह मध्ये पार्टिकल ऍट द पोझिशन ऑफ नोड्स आर ऑलवेज रेस्टला असतात, पण इथं पार्टिकल्स आर मुव्हिंग असतील. का, कारण की पुढे पुढे चाललेत, इथले पार्टिकल जागेवर आहेत. असे कोणतेही 4 पॉइंट लिहायचे. बघा 5वं, स्टेशनरी वेव्ह देअर इज नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी, पण इथं काय होणार, एनर्जी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन रिजन टू अनदर. इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह हा इथं एनर्जी ट्रान्सफर होत नाही कारण की ही मोशन करत नाही, हा जागेवर स्थिर राहते, पण ही पुढे 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 जात राहते. हा मग त्याच्यानंतर बघा ऑल पार्टिकल बिटवीन टू कन्झिक्युटिव्ह नोड्स आर मुव्हिंग इन द सेम डायरेक्शन. आणि इथे काय असणार, प्रोग्रेसिव्ह मध्ये फेज ऑफ ऍडजसंट पार्टिकल आर डिफरंट. यस, इथपर्यंतचा पोर्शन लक्षात ठेवा. आता बघा आपण फ्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन आपल्या पुढच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. यस.
असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी जुडत राहा. नक्की कमेंट करा. तुम्हाला काही गोष्टी कळत नसतील आपण त्याचं सांगण्याचा प्रयत्न करूयात. जे चॅप्टर कळाला नाही, जो पॉइंट कळाला नाही त्याला मागे घ्या, पुन्हा एकदा पहा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. सो आपण इथं थांबू. धन्यवाद.